नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. तर जो माझ्या पाठीमागे तुम्ही आता पाहू राहिलेत, हे देशी गायींचा संपूर्ण असा एक स्टॉक आहे. म्हणजे स्टॉक म्हणण्यापेक्षा एक देशी गोवंश आपण इथं विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे. यामध्ये कालवडीपासून गायीपर्यंत आणि गायीपासून नंदीपर्यंत असे टोटल जनावर आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे तर हे जर अशा गायी तुम्हाला कोणाला कस्टमरांना खरेदी म्हणजे शेतकऱ्यांना किंवा कोणी गो भक्तांना गायी खरेदी करायची असेल तर अवश्य आपल्या एकदा फार्मला व्हिजिट करा. आणि आमचं म्हणजे गेल्या 3 ते 4 वर्षापासून असं काम आहे देशी गाईवर. देशी गाई आपण पंजाब, हरियाणा, राजस्थान तिकडे जाऊन संपूर्ण गाई खरेदी करतो. आणि इथं प्रत्येकांच्या घरोघरी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर आपण गाई पाठवण्याचं काम करतो. म्हणजे तर यामध्ये आपण महाराष्ट्रातील असा कोणताच जिल्हा आणि कोणताच तालुका सोडा नाही का तिथं आमची फार्मची एक देशी गाय गेली नाही असं. तर आता जे माझ्या पाठीमागं नवीन आपण इथं फार्म तयार केलेला आहे, यामध्ये कालवडीमध्ये पण आपण भरपूर अशा काही कालवडी उभा केलेला आहे. आणि गायीमध्ये तुम्ही हे पाहू शकतात, हे साईवालमध्ये, इकडे गीरमध्ये, इकडे या साईवालमध्ये, इकडे थारपारकरच्या कालवडी, हरियाणवीची कालवडी, त्यानंतर इकडे राठीची कालवडी, तिकडे नागोरीची एक गाय बसलेली आहे. तर अशा प्रकारचे आपल्याकडे वन टाइम 30 ते 35 गाय आपल्या फार्मला कंटिन्यू असतात. म्हणजे इथं तर अशा गाई तुम्हाला कस्टमरांना जर शेतकऱ्यांना जर खरेदी करायची असेल तर आता यामध्ये पाहू शकतात तुम्ही, ह्या पण गाय आहेत. गीरमध्ये गेलं तर एकदम जुन्या ब्लड लाईनच्या गाय आहेत. साईवालमध्ये पण आहे, पाहू शकता त्या 2 गाई. सामा. तर आणि आपल्याकडे नंदी पण एकदम ब्लॅक कपिलाचा नंदी आहे पहा, एकदम जबरदस्त क्वालिटीला आणि एकदम पूर्ण जेड ब्लॅक कपिलाचा नंदी आहे. आता हे पहा, साईवाल मध्ये जे एकदम प्युअर ब्रीड आहे साईवालचं, ते पण आपल्याकडे फार्मवर विक्रीसाठी आहे. ह्या इकडे ह्याच्या कालवडी पाहता आहात तुम्ही, ह्या गाईच्या पलीकडे ह्या पण आपण थारपारकर, ही खिल्लारची कारवड आहे, हे पाहू शकतात. ती आमची घरची गीर गाय आहे. इकडे ब्लॅक कपिलाची याची ब्लॅक कपिलामध्ये थारपारकरची एक कालवड आहे. तर पाहू शकतात एकदम जीव लावण्यावर असतं जनावरांचं. आता आमच्याकडे तर काय होतं, 2-4 दिवसामध्ये तर गाई येत्यात जात्यात निघून जात्यात. पण कसं जनावरांना थोडा लळा लागल्याच्या नंतर तिचा परत व्हिडिओ घ्यायचा की जाणार तुझं काढा नाही व्हिडिओ. तर अशा प्रकारच्या गाई तुम्हाला जर कोणाला खरेदी करायची असेल तर म्हणजे देशी गाई. आता काय होतं, महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे ज्या गाई दुधाच्या गाई होत्या, दुधाळू जाती नव्हत्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या डांगी जात होती दुधाची, तर डांगी गाय ही आपण तिच्यावर काही असं ब्रीडवर काम नाही झालं आणि काळाच्या ओघामध्ये आपण तिची जोपासना केली नाही, तर ती लुप्त झालेली जात आहे. डांगी गाय आजच्याला पण ज्यांच्याकडे आहेत ब्रीड आहेत, 12-12, 14-14 लिटर पर्यंत दूध देते. तर तशाच ह्या ज्या आम्ही ज्या गाई आणतो त्या पंजाब, हरियाणा, राजस्थान मध्ये, तिकडे कसं थोडा एरिया अजून राजस्थान मध्ये एरिया अजून एवढा असा विकसित झालेला एरिया नाही. पण जो विकसित झालेला नाही त्या एरियात आज पण तिथले लोक ह्या गायींचं दूध खाऊन 100 वर्ष आयुष्य प्लस आयुष्य जगतात. तर यांच्यात म्हणजे असे ह्या ए टू मिल्क ह्या दुधातून भेटतं. म्हणजे देशी गाईच्या दुधामधून आपल्याला ए टू मिल्क भेटतं शरीराला. आणि ए टू मिल्क हे कोणत्याच पदार्थातून आपल्या शरीराला भेटत नाहीत. म्हणजे तर त्यामुळे ही देशी गाई खरेदी करावी. आणि खरेदी म्हणण्यापेक्षा तिचं दूधच खावं आपण. आज ए टू मिल्कला पुण्यासारख्या भागामध्ये 100 ते 150 रुपये लिटरने दुधाची मागणी आहे. पण तरी पण त्या लोकांना ते दूध तेवढं क्वालिटीचं आणि तेवढं प्युरिटी मध्ये भेटत नाही. म्हणजे तर जर कोणाला शक्य असेल तर आपल्या असं आता पुण्या साईडला असं झालेलं आहे का गोठ्यामध्ये याच्यात गाई ठेवावं, म्हणजे पार्किंग मध्ये गाईला जागा केली जाते. पण ह्या असं एकदम निसर्गरम्य वातावरण, म्हणजे जसं जे गायींना पोषक वातावरण आहे. आता हे तुम्ही साईडना वर व्ह्यू पण पाहू शकता, त्याच्यामध्ये एकदम आपण असं पत्र्याचं शेड न करता काही नाही, एकदम झाडांची सावली आहे. चक्कूच्या बागेमध्ये आपण असा फार्म तयार केलेला आहे. यामध्ये इथं ऊन वारा सगळं ज्या गाईला उन्हात बसायचं ती गाय उन्हात बसू शकते, ज्या गाईला सावलीत बसायचं ती सावलीत बसू शकते, जिला चारा खायचा ती चारा खाती. म्हणजे ज्याच्या त्यांच्या मनाप्रमाणे जिथं त्यांची हे होती तर तिथं जनावर एकदमच म्हणजे एकदम असं
तंदुरुस्त आणि एकदम व्यवस्थित राहतं म्हणजे या आमच्या फार्मावर म्हणजे. तर आता अशा प्रकारच्या संपूर्ण गायी वेगवेगळ्या जातीच्या, आता तुम्ही इथं पाहायला असत्या माझ्या पाठीमागं कमीत कमी 9 ते 10 जाती विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्याकडे. आता ही साईवालची जाती, तर तिकडे तुम्ही त्या पाहिल्यात, बाकीच्या थारपारकर आहेत, गिर आहेत. इकडं ब्लॅक मध्ये ही ब्लॅकची कालवड आहे इकडे एक, हे पाहू शकतात. एकदम जबरदस्त आहे क्वालिटीला, याला त्याला नाथखोळा क्वालिटी. तर अशा प्रकारच्या टॉपच्या गाई जर कोणी कस्टमरांना खरेदी करायच्या असेल तर अवश्य आमच्या फार्मला व्हिजिट करा. आणि गाई खरेदी करण्यासाठी आवश्यक, गाई खरेदी करण्यासाठीच नाही तर फार्म. तर अशा प्रकारचे एकदम टॉपचे गाई, आता हे पहा बुल, ह्या गाई बॉडी स्ट्रक्चर मध्ये याच्यामध्ये. आणि जनावरांना असं काय लईच खायला लागतं असा काही विषय नाही, म्हणजे एकदम 10 ते 15 किलो चाऱ्यामध्ये पण गाई आपली तग धरू शकते. एवढ्या याच्यात गाईचं पोट भरू शकतं, म्हणजे असं 25 किलो 50 किलो एचप नाही, एचपला सगळ्यात जास्त खायला लागतं म्हणजे. तर अशा गाई खरेदी करायच्या असेल तर अवश्य आमच्या फार्मला व्हिजिट करा, किंवा फार्मचा पत्ता आहे गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यादेवीनगर. मोबाईल नंबर आहे 9860661074. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही इथून घर बसल्या बसल्या, म्हणजे एक पण गाय आमची बाजारात जात नाही, बाजारात नेत पण नाहीत आपण गाय विक्रीसाठी. ज्यांना कोणा कस्टमरांना गाय घ्यायची असेल तर ते स्वतः इथं फार्मवर येतात, फार्मवर येऊन खरेदी करून यांची गाय पाठवण्याची संपूर्णतः व्यवस्था आपण करतो आणि गाय पाठवून दिल्या जाते. तर जर हा आमचा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.